जळगाव विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये आता महाविकास आघाडीची अद्याप कुठलीही बैठक पार पडलेली नाही। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून स्वतंत्र या ठिकाणी भूमिका घेण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दिलीप खोडके सरांचं नाव आघाडीवर आहे आणि त्यांनी आज या ठिकाणून उमेदवारी अर्ज देखील खरेदी केलेला आहे। आपल्यासोबत स्वतः दिलीप खोडके सर आहेत। सर, काय सांगणार? विधान परिषदेची निवडणूक आहे, आपण या ठिकाणी आपल्या नावाची चर्चा आहे आणि आपण आज स्वतः या ठिकाणी अर्ज देखील दाखल केलेला आहे। महाविकास आघाडी म्हणून हा अर्ज आहे की आपण राष्ट्रवादी शरद पवार गट या ठिकाणी स्वतंत्र लढणार आहे? विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि अजून महाविकास आघाडीकडून निर्णय झालेला नाही। परंतु वेळेचा भान ठेवता आम्ही हा उमेदवारी अर्ज घेऊन ठेवलेला आहे आणि जर पक्षाने आदेश दिला तर निश्चितच लढवणार आहे। मग शेवटी नेते ठरवतील महाविकास आघाडीमध्ये जागा कोणती काय, आणि जर आमच्याकडे सुटली तर निश्चितच मी उभा राहणार। त्याला कारण आमचे स्थानिक नेते जे म्हणजे आदरणीय नाथभाऊ असतील, आमचे अशोक भाऊ लाडवंजारी असतील, जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू असतील, या सगळ्यांनी ठरवलं की जर वेळ आली तर आपण बिनविरोध होऊ द्यायची नाही आणि आपण उमेदवारी अर्ज दाखल करायचा। त्याच्यासाठी त्यांनी मोठ्या विश्वासाने माझं नाव सुचवलेलं आहे आणि जर पक्षाने आदेश दिला तर निश्चितच मी निवडणूक लढवणार। आपल्या या उमेदवारी संदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते शरद पवार असतील किंवा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, त्यांच्याशी काही बोलणं झालेलं आहे का? त्यांच्याकडून काय नेमकी भूमिका स्पष्ट झाली? माझं प्रत्यक्ष बोलणं झालेलं नाही, परंतु आमचे नेते त्यांच्याशी संपर्कात आहे आणि ते निश्चितच बोलणी झाल्यानंतर आम्हाला त्या पद्धतीने काय झालेलं आहे, काय ठरलेलं आहे हे आम्हाला सांगतील आणि जो आदेश होईल तो आदेश आमच्यापर्यंत येईल। महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट आहे, काँग्रेस आहे, मात्र शिवसेनेने देखील ठाकरे गटाच्या उमेदवाराने देखील काल स्वतंत्र अर्ज या ठिकाणी खरेदी केलेला आहे। त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याचं पाहायला मिळतं आहे, समन्वय नसल्याचं यामुळे पाहायला मिळत आहे। त्या संदर्भात काही पक्षाची भूमिका ठरली का? अजून नेते लोक ठरवतील। मी आधीच सांगितलं की आपण काही एवढे मोठे नाही आहे, परंतु नेते ठरवतील, त्यांची चर्चा होईल राज्य पातळीवर आणि ती चर्चा ठरल्यानंतर काय चर्चेचं फलित झालेलं आहे ते आपल्यापर्यंत येईल, तेव्हा आपण ठरवू। परंतु तोपर्यंत मुदत निघू नये म्हणून आम्ही हा उमेदवारी अर्ज घेऊन ठेवलेला आहे। महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागा कोणाला मिळते या संदर्भातली बैठक नेत्यांची पार पडलेली नाही, तरी देखील आपण अर्ज खरेदी केला आहे। आपल्याकडून मागणी राहणार आहे काही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडावी? आमच्या सर्व नेत्यांसह माझी मागणी राहणारच आहे की राष्ट्रवादीसाठी जी जागा सुटावी आणि राष्ट्रवादी लढवण्यासाठी तयार राहील। आपल्याकडे जर बघितलं तर पक्षीय बलाबलानुसार तेवढे मतं आपल्याकडे नाही आहे, तरी पण आपण या ठिकाणी निवडणुकीसाठी आता दंड ठोपटलेले आहे। पक्षीय बलाबल जर पाहिलं तर आमच्याकडे कमी आहे, परंतु कोणत्याही निवडणुकीमध्ये हार मानायची नसते। शेवटपर्यंत काय होईल राजकारणामध्ये सांगता येत नाही। काय सांगावं, त्यांच्यातील दुखावलेले लोक आम्हाला अंतर्गत मदत करून टाकतील आणि ती अपेक्षा ठेवूनच आम्ही हा उमेदवारी अर्ज दाखल करणार। काही लोक संपर्कात नाही, अजून संपर्क केलेला नाही, परंतु केल्यानंतर निश्चितच त्याचा आम्हाला फायदा होणारच। तर महाविकास आघाडीची अद्याप निवडणुकी संदर्भातली कुठली भूमिका ठरलेली नाही, मात्र महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने स्वतंत्र अर्ज खरेदी केला आहे। इकडे आज राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दिलीप खोडके सरांनी या ठिकाणी अर्ज खरेदी केला आहे। त्यामुळे आता कुठेकडे महायुतीबरोबरच महाविकास आघाडीमध्ये देखील समन्वय नसल्याचं पाहायला मिळत असून विधान परिषदेसाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। या निवडणुकीसाठी आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दिलीप खोडके सरांनी या ठिकाणी दंड थोपटलेले आहेत आणि राजकारणात पक्षीय बलाबल कमी असलं तरी राजकारणात शेवटपर्यंत सांगता येत नाही, काहीही होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।